राम जय जय राम श्री 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 राम जय राम। नमस्कार। आज दिनांक 8 फेब्रुवारी। श्रीराम जय जय राम। नामस्मरणापरते दुसरे हित नाही। नमस्कार। आज दिनांक 8 फेब्रुवारी। श्रीराम जय जय राम। नामस्मरणापरते दुसरे हित नाही। एक गृहस्थ मला भेटले। ते म्हणाले, मला देव पाहावासा वाटतो, तुम्ही पाहिला आहे का? मी म्हटले, पाहिला आहे. त्यांनी विचारले, तू मला दिसेल का? मी म्हटले, दिसेल, पण या डोळ्यांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आज आमची विषयाची दृष्टी आहे, ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळ्यांना माझे सांगणे आहे, हे ऐकणे अत्यंत जरूर आहे. बरे, ऐकणे कशासाठी? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही. ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करेल. आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य मानावे. या मार्गाने 100 पावले गेलास तर खजिना सापडेल असे गुरुने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने 200 पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग? मला सगुण साक्षात्कार व्हावा असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग? आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार? सद्गुरूंनी जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे हे मनातच येऊ देऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणात दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सद्गुरु वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्या सारखा होतो त्याचप्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याचप्रमाणे प्रपंचातही करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास. येथे प्रपंचाचा सुटला फास, हाच परमार्थाचा मार्ग आहे खास. श्रीराम जय जय राम. महाराज इथे आपल्याला पुन्हा एकदा तेच सांगतात. खरं तर नामस्मरणाशिवाय आपलं हित दुसऱ्या कशातही नाही. आपल्याला आपल्या आयुष्यात जर आपल्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला सातत्याने नामस्मरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे खरं तर ज्यावेळी आपल्याला सद्गुरूंचा लाभ होतो ना, त्यावेळी आपला संपूर्ण विश्वास, आपली संपूर्ण भिस्त आपण त्यांच्यावर ठेवावी आणि त्यांनी आपल्याला जे साधन दिलेलं आहे ते अत्यंत निष्ठेने आणि चिकाटीने करावं. म्हणजे मग आपल्याला आपल्या आयुष्याचं जे खरं ध्येय आहे ते निश्चितपणे गाठता येतं.
आणि म्हणूनच महाराज म्हणतात की तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करा, पण तुमचं सद्गुरू ज्यावेळी तुम्हाला एखादं साधन करायला सांगतात त्यावेळी तुम्ही इतर कसलाही विचार न करता फक्त ते चिकाटीने करत राहा आणि मग तुमचा प्रपंच आणि परमार्थ पूर्णपणे ते चालवतात. म्हणूनच महाराज जसं सांगतायत की आपल्या सद्गुरूंचा सहवास, साधन जे त्यांनी दिलेलं आहे ते चिकाटीने त्याचा ध्यास, आणि तरच आपल्या प्रपंचात आपलं जे अंतिम शाश्वत साध्य आहे भगवत प्राप्तीचं ते आपल्याला निश्चितपणे गाठता येईल. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.